जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर. आई तुळजाभवानी माता, या तुळजाभवानी मातेचे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा लाखो करोडो असे भाविक भक्त आहेत. परंतु या तुळजाभवानी मातेची नेमकी जात कोणती, असा जर कोणी आता नेमकं दस्तक उद्दर जगन्माता असणाऱ्या आईला, अंबाबाईला, जिने स्वतः जग निर्माण केलं, तिला नेमकं तेली असण्याचा बहुमान का मिळाला? तिची जात तेली का ठरवण्यात आली? किंवा त्या ठिकाणी असणारे तेली भक्त हे तिला स्वतःची मुलगी का मानतात? स्वतःच्या जातीचं विशेषण ते देवीला का देतात? हे जर आपल्याला त्या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये जावं लागेल. शहरामध्येच म्हणजेच बुऱ्हाणपुरामध्ये त्यावेळेला एक कट्टर देवी उपासक राहत होते, ज्यांचा स्वतःचा त्या ठिकाणी तेलाचा घाणा होता. या देवी उपासकाचं नाव होतं जानकोजी देवकर. जानकोजी देवकर हे निस्सीम तुळजाभवानीचे भक्त होते. तेलाच्या घाण्यावरती काम करत असताना सुद्धा, घरी तेलाचा व्यवसाय असताना सुद्धा, स्वतःच्या कामामध्ये असताना 24 तास त्यांच्या मुखामध्ये तुळजाभवानीचं नामस्मरण सुरू राहायचं. प्रसन्न होती. वेळी प्रसंगी ती जानकोजी देवकर यांच्या स्वप्नामध्ये दर्शन द्यायची, त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत द्यायची, आगाऊ होणाऱ्या घटनांबद्दल मार्गदर्शन द्यायची आणि अशा पद्धतीनुसार त्या ठिकाणी जानकोजी देवकर आणि तुळजाभवानीचं एक भक्ताचं आणि देवाचं अतूट नातं तयार झालेलं होतं. आणि एक चमत्कार घडला. जगदंबेने त्यांना स्वप्न दृष्टांत दिला की मी स्वतः तुझ्या भेटीसाठी तुझ्या घरी येत आहे. आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी जानकोजी देवकर यांच्या दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी स्वयं तुळजाभवानी, स्वतः दस्तखुद्दर आई भवानी एका 10 ते 12 वर्षाच्या मुलीचं रूप घेऊन, कुमारिकेचं रूप घेऊन भिक्षा मागण्यासाठी उभी राहिली. जानकोजींनी त्या मुलीला पाहिलं, दोघांची नजरानजर झाली आणि जानकोजीच्या मनामध्ये त्या मुलीबद्दल वात्सल्य भाव प्रगटला. त्यांनी त्या मुलीला भिक्षा तर दिली, परंतु विचारलं, बाळा तू कोण आहेस, कुठून आलीस, तुझे आई वडील कोण, तुझं गाव कुठलं, तुझा पत्ता काय? त्या मुलीने मंदस्मित करत जानकोजींना सांगितलं, मला आई वडील नाहीत, मी अनाथ आहे, मी तुम्हालाच बाबा म्हणून हाक मारते, तुम्हीच माझे वडील आहात. आणि ही गोष्ट जानकोजीच्या हृदयाला स्पर्श करून गेली. त्यांनी त्या 12 वर्षाच्या कुमारिका मुलीला स्वतःच्या घरामध्ये राहण्यासाठी जागा दिली. स्वतःच्या मुलीप्रमाणे तिचं लालन आणि पालन सुरू केलं आणि या मुलीने सुद्धा जानकोजीच्या घरामध्ये अविरत सेवा आणि कार्य सुरू ठेवलं. ही जानकोजीच्या घरामध्ये राबायला लागली. आता जानकोजींनी तिला स्वतःच्या मुलीचा दर्जा दिला. आता जानकोजी जातीने तेली होते, म्हणूनच मग जानकोजीची जी मुलगी मानसकन्या होती, जी तुळजाभवानी त्या ठिकाणी स्वरूप घेऊन आली होती मुलीचं, तिलाही त्या ठिकाणी तेल्याची मुलगी म्हणूनच नाव पडलं. गावातील आजूबाजूचे वस्तीतील लोक तिला